आपण सध्या भंडाऱ्याच्या कारधा नदी पुलावर सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनात आहोत। काँग्रेसच्या भव्य जलसमाधी आंदोलन सुरू आहे आणि बघू शकतो आपण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अनेक काँग्रेसचे नेते इथं सहभागी झालेले आहेत। आपण बोलणार की इथं नाना भाऊ आहेत। भाऊ, काय सांगणार, काय आपल्या मागण्या आहेत, काय आपल्या आंदोलनाची भूमिका आहे? महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की रोज 10 शेतकरी आत्महत्या करताना पाहतोय। केंद्रातल्या मोदी सरकारचं, भाजपच्या सरकारचं आणि राज्यातल्या फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धान मोठ्या प्रमाणात पिकतंय आणि या धानाच्या शेतीमध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या पावसाळ्यातला धान अजून सरकारने घेतला नाही, त्याचे पैसे दिलेले नाही। आता उन्हाळीचा धान निघाला, तो सुद्धा घ्यायला तयार सरकार नाही आणि मका जो आहे तो सुद्धा आता घ्यायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये कमी भावात व्यापाराच्या दावणीमध्ये बांधण्याचं काम शेतकऱ्याला येथे केलेलं आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचा त्रास आहे, शेतकऱ्यांना त्रास आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत। जे मनरेगाची कामं होती ती बंद केली, त्याचे पैसे दिले नाहीत, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस त्याच्यातही पिळला गेलेला आहे आणि जे आता आज महागाईचं जे उच्चांक गाठला गेलेला आहे त्याच्यामध्ये महागाईच्या या आगीमध्ये सर्वसामान्य माणूस होरपळला जातो आहे आणि या आत्महत्या महाराष्ट्रात होऊ नये आणि सरकारच्या या चुकीच्या धोरणाच्या आणि अन्यायाच्या विरोधात काँग्रेस पार्टी या ठिकाणी ठामपणे उभे आहे। मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेल की आत्महत्या कोणी करू नका, पण ज्या सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे या पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाली, त्या सरकारला आता आत्महत्या करणं लावणं आपली जबाबदारी पडते आणि म्हणून आम्ही हे आंदोलन आहे, आज आम्ही जलसमाधीचं एक प्रतिकारात्मक आंदोलन आम्ही करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संदेश देऊ इच्छितो आहे या सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही, या सगळ्या अत्याचारी व्यवस्थेला त्यांनी थांबवलं पाहिजे आणि जनतेला न्याय प्रक्रियेत आणलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। नक्कीच अजूनही वेळ गेलेली नाही, न्याय प्रक्रियेत सरकारने सहकार्य करावे व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस नेते नाना पटोले करताना पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।